नमस्कार, कोमल माने या व्लॉग चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज खरंच मी नवीन रेसिपी ट्राय करते, पहिल्यांदाच करते. त्यामुळं बघा म्हणजे कसं होतं आहे मला पण माहीत नाही नक्की. तर इथे मी 1 वाटी तांदूळ भिजत घातला होता 2 तासासाठी आणि ते नंतर मिक्सरला बारीक केलं आणि 1 वाटी पोहे घेतले होते मी. तर तेही मिक्सरला पेस्ट करून मी ह्यामध्ये टाकलेलं. त्यानंतर 1 तासासाठी आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर आता ह्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे. पीठ म्हणजे जसं थोडं पातळच करून घ्यायचं, आपण आंबोळीसाठी वगैरे करतो तसंच. तर मी ते एवढं पातळ केलेलं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये. तर बघू शकता पीठ कसं झालेलं आहे आणि एकदम पेस्ट करून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे. मीठ टाकून चांगलं हलवून घ्या पिठाला डबल. आणि मी पण नवीन म्हणजे पहिल्यांदाच करणार आहे, त्यामुळे मला पण माहीत नाही पुढं कसं होणार आहे कसं नाही. तर चांगलं झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर मग वायाच जाणार आहे सगळं. तर बघूया तरी कसं होतं आहे. आणि ह्यामध्ये मिरची, गाजर, टोमॅटो आणि कांदा हे एवढं सगळं मी टाकलेलं आहे. आणि पहिल्यांदा थोडंसं पीठ बाजूला मी काढून ठेवलं होतं, हे माझ्या बाळासाठी पण म्हटलं ती पण खायला जरा चांगलं लागलं तर हे तर चांगलं झालेलं होतं, म्हणजे ह्याचं काही चिकटलं वगैरे काहीच नाही पीठ. तर जमतं आहे असं मला वाटायला लागलं आहे. म्हणजे हा एक पहिला ट्राय केलेला आहे, माझ्या बाळासाठी काढून ठेवला होता. ह्यात मी फक्त मीठ टाकलं होतं, बाकी काही नाही. म्हणजे ती अजून तिला जमणार नाही ना तसं तिखट वगैरे काही खायचं, म्हणून मी फक्त मिठाचं हे केलेलं. आणि हे मी जे ह्यात कांदा, टोमॅटो, मिरची सगळं टाकून घेतलेलं. आणि थोडे चिली फ्लेक्स पण टाकायचेत आणि हे जिरा धना पावडर पण टाकली मी थोडी. त्यानंतर चाट मसाला पण टाकलेला, चिली फ्लेक्स टाकलेत. छान चव लागत होती पिठाला, त्यामुळे मी सगळं टाकून घेतले आणि चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. आता हे टाकल्यानंतर कसं होतंय ते पण बघूया. माझ्या म्हणजे मुलीसाठी केले तर ते चांगलंच झालंय, काय त्याला अजिबात खाली चिकटलं वगैरे नाही तव्याला. आता हे पण टाकून बघायचं. पीठ तर छान म्हणजे अशाच पद्धतीचं पीठ झालं पाहिजे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर हे बघू शकता किती छान झालेलं. आणि हे आता आपण टाकत आहोत पहिल्यांदाच. आधी पीठ वगैरे सगळीकडून टाकून घ्यायचं आणि नंतर तेल सोडायचं. तर चिकटलं तर नाही आहे, तर सक्सेस होतं आहे ह्यामध्ये. आणि 1 नंबर झालं आहे, म्हणजे अजिबात काही चिकटलेलं वगैरे नाही. आता ह्याची टेस्ट कशी लागणार आहे काही माहीत नाही. तर हे तुम्ही नारळाच्या चटणी म्हणजे ओल्या नारळाची चटणी वगैरे बनवून खाऊ शकता. आपण बनवतो तसं सेम उत्तप्पा वगैरे बनवतात ना तसंच लागणार हे पण चटणी वगैरे म्हणजे ज्याला चटणीबरोबर खायचे तर चटणीबरोबर खाऊ शकता, ते वेगळे बनवू शकता आपण. हे तर सगळं म्हणजे छान जमले. मी काय असा आकार एवढा परफेक्ट काढलेला नाही आहे. मला मेन म्हणजे जाळीसारखं करायचं होतं. मग मी थोडं हे जरा पीठ मला थोडं घट्ट वाटलं तर मी त्यात आणि थोडंसं म्हणजे 1 वाटीभर पाणी मी ओतलं त्यामध्ये. पण बघा किती छान होत आहेत, म्हणजे अजिबातच चिटकत नाही आहे. आणि कोणाला जर पटकन करायचं असेल तरी पण करू शकता. हे काय भिजत वगैरे ठेवावं असं काही नाही आहे ह्याला. मी आपलं म्हणजे माझ्या समाधानासाठी आपलं ठेवलं होतं, म्हणलं कसं होतं आहे कसं नाही, कारण मी उडदाची डाळ वगैरे यामध्ये काहीच वापरलेलं नव्हतं ना म्हणून. तर छानच झाले. 1 नंबर नाश्ता म्हणला तर चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. चवीला पण छान लागत होते. तर तुम्ही पण बनवून बघा, लगेच होतोय. काय म्हणजे नाही जरी भिजत ठेवलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. धुवून तांदूळ लगेच बारीक करून पोहे वगैरे सगळं बारीक करून घेतलं आणि तुम्ही भिजत ठेवलं 1 तासभरासाठी किंवा अर्ध्या तासासाठी तरी चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला.
तरी होऊ शकतील. हां, आत्ताशी माझ्या मनासारखा झाला हा, कारण हे जाळी जाळी जरा पडायला लागलं. म्हणजे मी पाणी ओतलं होतं ना एक वाटी, तर त्यामुळे हे असं जाळी जाळी जरा पीठ मग अशी घट्टच होतं. म्हणून आता हे मी पाणी ओतून केलं थोडं पातळ, तर आता जरा वाईस जाळी जाळीसारखं असं दिसायला लागलं. ज्याला हे म्हणजे मऊसूत हवं असेल तर थोडंसं जाडच पीठ ठेवलं तरी चालतंय, कारण मग तसेच मऊ होतील. आणि ज्याला कडक म्हणजे क्रिस्पी खायचं असेल तर त्यांनी थोडंसं म्हणजे असं पातळ ठेवावं, जाळीदार. तर ह्यामुळे असं तुम्हाला दिसतच असेल बाजूला कसं क्रिस्पी पण दिसतंय ते दिसताना, आणि कुरकुरीत आहे मेन म्हणजे, त्यामुळं भारी वाटते. आता खाऊन तर बघूया नंतर ना आपण. तर आम्ही हे म्हणजे आता मी तर ह्याच्याबरोबर मला चहा लय आवडतो, तर मी आता ह्यामध्ये आपण तिखट वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर हे चहाबरोबर नुसतं खायचं म्हटलं ना तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तर मी मस्तपैकी चहा पण कढायला ठेवलेला आहे, आणि हे लगेच खाऊन आता म्हटलं गरमागरम लगेचच. किती छान म्हणजे झालेत, मला वाटलं नव्हतं एवढं छान होईल. फर्स्ट टाईमच केलेलं आहे आपण पण. कमी इन्ग्रेडियंट्समध्ये सगळंच होतं आहे, बाकी लय काय तामझाम पण नाही करावी लागली. एकच ग्लासामध्ये मी कमीत कमी एक 20 एवढं करून झालेत. एका ग्लासात 1 वाटी पोहे आणि 1 ग्लास तांदूळ, बारीकच ग्लास होता, तर तेवढ्यात माझे 20 झालेत. आणि क्रिस्पी पण दिसत आहेत, भारी वाटत होतं ते बघायला तरी. तर बघा किती क्रिस्पी दिसत आहेत, दिसायला पण छान दिसत आहेत आणि चवीला पण छान झालेत. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसे होत आहेत. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आम्ही हे चहाबरोबर खात आहे, तर तुम्ही पण या